घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार आहे। ठाणे पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे। गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या देखरेखीखाली तपास होणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तपास पथकाचे प्रमुख असतील। गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपींकडूनही तपास केला जाईल। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या नंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काय म्हणतात बघूयात। सर, या घटनेवर पहिली प्रतिक्रिया काय आहे? हे सदर घटना जी घडली ही कशी व कोणत्या परिस्थितीत घडली याबद्दल आता निश्चितपणे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये ही बाब स्पष्ट होईल। परंतु जो आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती याने स्वसंरक्षणाकरता ती पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला का त्याने स्वतःहून आत्महत्या केली, पोलिसांनी स्वतः केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, हे विषय जरी वादाचे असले तरी मला असं वाटतं की सदरचं प्रकरण एक गंभीर स्वरूपाचं आहे। याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध मागच्याच आठवड्यात एकूण 2 आरोपपत्र दाखल झाले होते की जर हा खटला अक्षय शिंदे विरुद्ध चालला असता न्यायालयात तर निश्चितपणे अक्षय शिंदेला मोठी कठोर शिक्षा झाली असती। मग आता हे घडलं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे। याच्यावरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जरी झडत असल्या तरी मला असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या आरोपीची मानसिकता अशी असते किंवा आरोपपत्राची त्याला नक्कल मिळाल्यानंतर त्याने वाचल्यानंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर आपल्या विरुद्ध भक्कम पुरावा झाला आहे, गोळा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपली समाजात हा खटला चालला तर आणखी चूक होईल या हेतूने देखील आरोपीने स्वतःहून पोलिसांकडे रिव्हॉल्वर हिसकवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पोलिसांवरती गोळीबार केला, पोलिसांनी स्वतः गोळीबार त्याच्यावर केला। आता हे बाब संपूर्ण न्यायालयीन चौकशीत तपासली जाईल।